नमस्कार. लावल्यात मी फक्त पावडर लावले. बघा कोण गोरा आहे. परत पडलाय 2 दिवसात. 4 क्रीम आहेत, एकच पावडर आहे. थोडे आले गोरा कोण आहे. एवढी लागेल ना. हे भगवान. इकडे इकडे पुढे पुढे येऊन पकड. अंडी लावायच्या म्हणजे यांचं प्लॅनिंग कॉटिंग बघा. तुमची का जळते. तुमची काय जळते. मला विश्वास नाही तुझ्यावर. हा इकडे चालू झाली अंडी. 3 मजल्याची 3 थराची. अरे वरती कोण जात आहे. बाबडू बाबडू नको. फेकू नका वरतून का. मी फायनली पूलमधून आलोय आणि आवरून वगैरे बसला, आंघोळ वगैरे केली आहे. ॲज ऑलवेज फोनवर. हे दोघं तर पबजी, ते दोघं पण पबजी. हे 2 फोनवर. नव्या नवरी पण फोनवर. इकडे इकडे हे नाश्ता असा ठेवलाय आणि ह्याला खायचीच काम आहेत फक्त. ती आम्ही यूट्यूबला रील पोस्ट केली आहे, शॉर्ट्स. तर ती तुम्ही पण नक्की बघा. थोडं समजून घ्या. पुढचे ब्लॉग अजून छान आहेत. ह्याच्या आधी पण आम्ही ब्लॉग्स केले होते, पण ते आम्ही गोव्याला केलेले, पण ते अर्धवट नाही. काय बोलल्यावर लोक हसायचे. माझं कॅन्सल केलं. नाही, पण आम्ही स्विमिंग पूलमध्ये पण खूप मज्जा केली. आम्ही रील वगैरे केलं ना. धनुला डुबवलाय आम्ही पाण्यात. धनु 2 मिनिटं वरतीच नव्हते आली. हो ना, मेली मी त्या 2 मिनिटात. आता तुमच्याशी भूत बोलतंय. आणि तिथं पाण्यात आलीच नाही, फक्त व्हिडिओ मध्ये येते 2 मिनिटासाठी असं स्माइल करायला, केस वगैरे सेट करून. पण पाण्यात काय आले नाही. आमच्या 2 वर्षांनी फॅमिली टाइम स्पेंड करताना पण ह्यांचं असं चाललंय. तुमच्याकडे पण तुम्ही असं करता का? नवीन मटेरियल. हाय हाय, व्हॉट इज युअर नेम? अरे ह्यांची ओळख मी ना माझं नाव सांगितलंच नाही. व्हॉट इज माय नेम? धनश्री पेंडुलकर. स्नेहल. हां, मी सिद्धी आहे. ते ओळख केली असेल, फक्त माझीच नाही ओळख झाली. ठीक आहे, माझ्या फॅमिलीलाच जाणार आहे हा ब्लॉग. तेच लोक 100 आहेत, तेच लाईक देतील. खूप भूक लागली आहे. किचनमध्ये काहीतरी चाललंय. किचनमध्ये काहीतरी स्पेशल चाललंय. मला कुठे शब्द ऐकायला आला असते. मला अजिबात नाही आवडत. ठीक आहे, कुठे काय
किचन मध्ये हा तू बनवलंस वाटतं. हा फ्रीज फ्रीजचा स्टॉक. और पीछे भी हमारे बहुत स्टॉक है. वो नहीं निकालेगा वो गलती से मिस्टेक हो जाएगा. सकाळ मंडळी, आम्ही आता चाललोय बद्रीनाथला, उत्तराखंडात. ते थोड्या वेळात तुम्हाला कळेल आता नक्की कुठे चाललोय आणि कुठला बद्रीनाथ बघतोय. त्याच्यानंतर आम्ही अजून खूप काय काय गोष्टी आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. ते आम्ही तुम्हाला कळवूच आमच्या व्लॉगिंग मध्ये. काल काय एवढा ब्लॉग करायला भेटला नाही, सगळे झोपले आणि जसं आता सकाळी पण उठून सगळ्यांची घाईघाई झाली, त्याच्यामुळे जास्त काही क्लिक नाही केले. म्हणून मग आता सकाळी सगळे आता मी निघून आता बद्रीनाथ आणि खोपोली कर्जत मध्ये 1-2 जे आहेत ना स्पॉट ते बघून मग जाणार आहे. ब्लॉग ह्याच्यासाठी चालू केलाय की तुम्हाला दाखवायचं आम्ही कसे बसलोय. मागे खोपोलीपर्यंत गाडीत जागा नसल्यामुळे आम्हाला थोडं खोपोलीपर्यंत ऍडजस्ट करून जायला लागतं. वाईट आहात, मी मागं आहे का? असं बदलापूर पर्यंत जायचंय कदाचित. नाही खोपोली बिचारी काही दिसत नाही. फ्लॅश मारा. चला बघितला? अरे गोरा हे बघ नॅचरल. सँडविच झालायस तू. कारण का तुम्ही क्रीम बघा लावलं 4. इकडे रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, पण एंट्री केल्यावर आहे ना, इथून एंट्री केल्यावर इकडे साईबाबांचं मंदिर आहे, इकडे तुळस, खूप छान. आता इथे तर नाही जाते, आधी वरती जाऊन येतो मग इकडे येतो. काय बोलतेस? काय जिसको 7:30 शनी मंदिर. हॅलो फायनली. मी फक्त रील्समध्ये बघितलं, मी कधी बद्रीनाथला गेले नाही, पण हे ॲक्च्युअल तसंच लुक देतं. तसंच आहे, मस्त आहे. बस इकडे नारायण म्हणजे विष्णूची मूर्ती आहे, त्याच्यासोबत इकडे नारद मुनी आहे. मस्त मूर्ती आहेत. रिव्ह्यू. तू गेलेला बद्रीनाथला? बद्रीनाथ बघितलं. त्या बद्रीनाथ आणि ह्या बद्रीनाथ मध्ये 910% डिफरन्स. बाहेरून जरी प्रतिकृती असेल तरी आतमध्ये पूर्ण वेगळं आहे. कुठे चालू आहे? कुठे खाली चालू आहे. चला कुठे चालू? जो गोल गोल करून येईल ना अशी त्याला पावतो. हा इकडे काहीतरी गुफा आहे, काय काय माहिती. आणि का तू सांभाळून या. सोन टेकवते. असं वाटतं मुंग्या चालतायत लाईनीत. हा बघ ना त्याचाच व्ह्यू. काय इकडे हे गुफा? थांब गोडीला दाखव. गुफेतला गोडीला थांब. काय आहे? काय काय ठेवलंय? मी बोले असं काय? शेवाळ आले. हा सगळ्यांचा फोटो आणि मी काय करायचं? बर्फ आहे. बर्फ आहे आणि बर्फात आलोय. उन्हात पण हा बर्फ वितळत नाही. परत मुंग्यांसारखी हा का? परत मुंग्यांसारखी हा. गोड आता जेवले ना, आता या उलट्या करून ताईना करते. 2-2:30 जेवू गगनगिरी. अजून थोडी जाडी झाली ना का दिसेल. वा क्या लोक आहे. थँक्स.
मी ते टाकलंय का पहिल्या ह्याच्यात माझी कोकिळा काय खरं नाही. प्रेम आहे ते माझं. अरे तू काय लावत पुकीच होऊन काय बसलाय तू पुकीच झालाय तू पुकीच सूरजमुखी त्याच्या काळ्या चिमणीचं काय आहे? अरे तिथे मागायचं ना आत बद्रीनाथला. गर्दी बघून सगळ्यांची तोंड बघा खूप गर्दी आहे. चपला बघा ठेवल्या आणि आतमध्ये लोक पण दिसतंय का? आणि हे गाड्या अरे माझ्या समोर आला एक जण. अरे इनोवा सोबत थांबली थांबायला गाडी मला वाटतं काय जेवायला चला जाऊया. इथे तर आम्ही बघितलंय ज्यांनी बघितलं असेल त्यांना जास्त डिसअपॉइंट झालं असेल. हा आता इथे कसं जरा इथे रश संडेला कधी तापलेलं आहे जायचं जरा सगळं जरा डोक्यावर तवा ठेवणार आहेत. आता आम्ही बर्फ ठेवायचा प्रयत्न करतोय. मध्ये कांदा झालाय म्हणून अजून एक घेतलंय. हा ठीक आहे चल रिॲक्शन पावसाळ्यात पण कैरी कैरी काढलेली आहे थोडंसं मीठ लावलेले आहे आणि तोंडाला पाणी सोडलं आहे कैरी खाते. एकदम मस्त मस्त मस्त. आम्ही कैरी खातो आणि जातो जेवायला. आता इथला जर प्लॅन फ्लॉप झाला पण मंदिर खूप छान आहे. इकडे काय ग खूप रश आहे. जर तुम्ही संडेला येत असाल ना तर लवकर या नाहीतर न आलेलं खूप बेटर आहे. संडे आणि थर्सडे अजिबात येऊ नका. दुपारी जेवायच्या टायमाला अजिबात येऊ नका. खूप प्रचंड रश असतं. आता आम्ही जेवण आहे ना त्याचं मस्त साजूक हा प्रसाद खूप छान असतो. वेगळे त्याचे पैसे असतात वाटतं नाही फ्री असतं. फ्री असतं. ते लास्ट टाइम आलो तेव्हा पण ना, आम्हाला त्याचे खायला पैसे. नव्हतं मिळालं. ठीक आहे परत कधी आल्यावर दाखवू. येऊ हा ब्लॉग होईलच परत रिटर्न. खोपोलीत आलो आता जेवायला. 140 लजीज इथे जेवायला आलोय. पहिल्यांदा आलोय. मी तिला खोपोलीतले लोक तर एक्सपर्ट आहे त्याच्यात पण आम्ही पहिल्यांदा आलोय. लेट सी वेटिंग आहे वाटतं. ए, पाणी मला नाही इथे वेटिंग लागले फक्त यात जे दिसत आहेत ना वाईट बसले त्याच्यामुळे आम्हाला वेटिंग लागलेली आहे खूप सारी. त्यामुळे आम्ही वेट करतोय आणि मी या कैरी कधीपासून असं पेशन्स ठेवून मी छकुलीसाठी ठेवल्यात पण ते अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. माझे चला, झालंय. झालंय मध्ये आम्ही पाठवले 4 मसाला वापर चिकन बटर मसाला 2 त्याच्यानंतर रोट्या आणि राईस आणि व्हेजवाल्यांसाठी नेहमीच पनीर कोल्हापुरी. हो मी येऊन गेलो आहे. खूप मस्त लजीज म्हणजे सगळे पदार्थ लजीज आहेत म्हणून याचं नाव लजीज पण. आणि मेन म्हणजे मी जेव्हा दीदीकडे राहायला येतो दीदीच्या जेव्हा घरी सासूरवाडीला म्हणजे त्या टायमाला मी इथेच नेहमी मला दाजी इथेच घेऊन येतो नेहमी. म्हणजे मी 4 दिवस राहिलो 4 दिवसाचं सकाळ संध्याकाळचं जेवण हे लजीजमध्येच असतं. कारण की माझ्या ताईला जेवण बनवता येत नाही तो दाजी मला इकडेच बनवतो. ताई बघते काही लगेचपेक्षा चांगला जेवण घरी जाऊन मारण्या खायचा ना म्हणून. सदमामध्ये काय सदमा कमबॅक होणार आहे थोड्या दिवसात. थोड्या दिवसात मम्मींबद्दल 2 शब्द. काही नाही 4 शब्द झाले. आता आम्ही एक स्पेशल डिश मागवली. कुठली हे डिश मागवली. हे स्पेशल लजीजचं स्पेशल डिश आहे हे म्हणजे ते त्याचं मेन्यू chef कार्ड मध्ये नाही. आमचे रिया पेंडुलकर आहे. हे एवढं हे लागतच नाही मला. सगळ्यात आधी मसाला पापड काय वेगळी टेस्ट आहे का? मसाला पापड लागतो. मसाला पापड खाऊन दाखव. हे रोटी आणि काय बटर चिकन कसं आहे स्पायसी आहे नॉर्मल. गाईज आम्ही आता आलो जेवायला. आमचं जेवण झालं. हॉटेल हा लजीज आहे कोकणमध्ये आहे. खूप चांगली टेस्ट आहे. मी कमी जेवले जास्त जेवलं आहे आणि पण जरा बऱ्यापैकी जेवले. तुम्ही पण हॉटेल लजीजला यायला लागते. हॉटेल लजीज जेवण भेट द्या एकदा. खूप चांगली टेस्ट होती. आम्ही बटर चिकन मागवलं होतं. काही गोड नव्हतं मस्त स्पायसी होतं. हां बरोबर. चिकन बटर चिकन एक नंबर होता. आणि रोटी आणि दाल तडका. रोटी पण चांगली मऊ होती. आणि आता आम्ही आता आईस्क्रीम घेतो. छोटू छोटू पुसून घ्या ना ते. ये बोला आहे तुमच्याकडे काय घेऊन देणार. वर्ड निकाला.
पाय पडायला. हात पण मागायला जाते. माफ करा आम्ही जातो आता घरी. धन्यवाद. दाजी गेले, दाजी गेला तर हे दोघं पण चाललेत. बाय. चला जा. सगळे डेंजर पांगले. आता आम्ही चाललोय. मी पण झोपणार आहे, तरी पण हिला मूवीला जायचंय. आम्ही बद्रीनाथला गेलेलो ना, तिथे जास्त गर्दी नव्हती आणि गगनगिरीला खूप गर्दी होती. मग आम्ही इथून निघालो, जेवलो आणि घरी चाललो आता. बस एवढंच. आणि इथे आराम करायला बघत होते, पण आराम कसं करणार ना एका सीटवर. नवीन ब्लॉग घेऊन परत आम्ही कुठे गेलो की आम्ही ब्लॉग करू, नाही तर मग मी कुठे गेले तर मी करेन. पण आपल्या चॅनलला नाव काय ठेवायचं? फक्त मला एक मोबाईल घेऊन द्या, तेव्हा मी माझा स्वतःचा ब्लॉग करू. प्लीज. पण आपल्या चॅनलचं नाव काय ठेवायचं? पंढरपूरलाच नाही, मी पेंडुलकर. मी पेंडुलकर. चालतंय. बरं मग पडवळ आणि कांबळे आले ते नाही तरी पण पेंडुलकर कोण पण येऊ दे. सरने मोठा करायचा आहे ना. आपण कुठे राहतो? मी राहतो चंद्रवाड. नाही पण पेंडुलकर ब्रँड पेंडुलकरांचं नाव कुठे पण द्या, तुम्हाला आमच्या घरी येऊन सोडतील. कुठे पण असा तिथून सोडतील. चला कुठे ब्लॉग एंड करायचं इथेच की वात्याचं दुकान. आम्ही आलो आता. ब्रँड नेम सोबत आम्ही ब्लॉग एंड करू, तिथून चालू केलेला. चला बाय. काय आता काय ब्रँड सोबत टाकल्या त्या आता पुढे सगळे तुटले. आता झोपणार, मी तर झोपू शकत.